मित्रांनो, आता आपण फायनली पांढरे काठीच्या मुदात पांढरे काठीचं जे झाड आहे त्या ठिकाणी आम्ही पांडू आणि मी आलो. जवळजवळ पाऊण तास लागला इथपर्यंत येण्यासाठी आम्हाला राहणार. आणि हे कसं झाड असतं आणि एकदम ओरिजिनल झाड आहे हे बघा, ते तुम्हाला दाखवू. आणि हे झाड तुम्हाला कधीही सरळ दिसणार नाही, वाकडं तिकडे दिसणार. हां, कायमस्वरूपी वाकडं. कायमस्वरूपी हे वाकडं झाड असतं बघा. किती तुम्ही जरी प्रयत्न केलात तरी हे झाड तुम्हाला वाकडंच मिळणार. आणि ह्याला आम्ही बोलतो पांढरी काठी. आणि ह्या विषयावरती आपण बोलणार आहेत. त्याच्या अगोदर मित्रांनो, ही पांढरी काठी तोडून तुम्हाला दाखवतो. हां, हे आली पांढरी काठी. ठीक आहे. व्हिडिओ करा. हां 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 आता ही बघा पानं त्याची कशी असतात. बेलासारखी पानं. हां, बेलासारखी ही पानं असतात. जवळजवळ बेलासारखीच पानं आहेत. पानं असतात. हां हा बघा, हो. तुम्हाला कळू दे. आणि हे कसं ओळखायचं, हे झाड आहे ना, ह्याचे जर फांदे पाण्यात टाकलात तर ते बुडतं, आहे की नाही. असं त्याचं एक शास्त्र आहे शास्त्रामध्ये की तसं हे झाड वैज्ञानिक दृष्ट्या लाकूड पाण्यात तरंगतं. हा पण ही पांढरी काठी पाण्यात तरंगत नाही. पांढरी काठी खाली पाण्यात बुडते. बुडते. ओके. आणि हे बघा कसं झाड. आता कुठे आलोय आम्ही बघा. आणि सकाळ सकाळीच पांडूला मी घेऊन आलोय. आता हे पांढऱ्या काठीचं झाड तुम्ही बघितलं, कारण बरेचसे लोक म्हणत होते पांढऱ्या काठीवरती व्हिडिओ बनवा. आणि आज तो योग आला आणि मी पांढऱ्या काठीवरती आजचा व्हिडिओ बनवतोय. आता हे बघितलं ना कशी पानं आहेत ती त्यांना. त्याच्यावर उभं राहा. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, चमत्कारी पांढरी काठी ह्या विषयावरती आज आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. बरेचसे मित्र म्हणत होते, आमच्या काही मित्रमंडळी, की दादा एक पांढरी काठीचं त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. पण काय आहे, 2 वर्षापासून त्याच्या मागे आहे. माझी बहीण पण आहे मागे, की बाबा त्याच्यावरती व्हिडिओ बनव पांढरी काठी. कारण तू रानात राहतोस, गावात राहतोस, कोकणात राहतोस, तर तुला यातल्या थोडीफार माहिती घे आणि हा एक व्हिडिओ बनवतो. आता मला माहिती ही कमी, कायमस्वरूपी आम्ही असणार आहे मुंबईमध्ये. पण काय आहे, पांढरी काठी. आता हा माझ्याबरोबर आहे, हा पांडू. हां, कारण हा रानातच असतो. रात्री 6-7 वाजेपर्यंत रानात असतो, कारण तो गुराखी आहे. गुराकडे असल्यामुळे ह्याला अनुभव, इकडची माहिती खूप काय आहे. मग ह्याला मी पकडला आणि आज रानात घेऊन, मी एकटा येऊ शकत नाही ह्या एवढ्या जंगलामध्ये, तर मी ह्याला खास घेऊन आलो. आणि जवळजवळ मला पाऊण तास लागला इथपर्यंत यायला. तर मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात माहिती, चमत्कारी पांढरी काठी ही काय उपयोग असतो, कशासाठी उपयोग असतो तिचा, आणि जर उपयोग म्हटला तर माझी थोडीफार जानकारी माहिती आहे ते तुम्हाला मी सांगतो. की राजा महाराजा ह्यांच्यात ही पांढरी काठी असायची. तर त्यावरती आपल्याशी बोलणार आहे पांडुरंग सुतार. पांडू, थोडीफार आमच्या या समोर मित्र आहेत त्यांना पण थोडीफार माहिती दे. मित्रांनो, ही बघा, ही पांढरी काठी. हा पांढरी काठी ही वैज्ञानिक दृष्ट्या त्याला फार महत्व आहे. अच्छा. हा पांढऱ्या काठीमुळे आपल्या घरात काय कोणतीही आपत्ती येऊ शकत नाही. ओके, बरोबर. पांढऱ्या काठीमुळे आपण जर रानात फिरत असताना फिरलो, जर आपल्याला फार वेळ झाला, एक भूत पिशाच वगैरे असेल त्या ठिकाणी जर आपण गेलो, तरी हा पांढरी काठी असेल तर त्याचा भूत पिशाचाचा कोणताही प्रकार आपल्यावर होत नाही. बरोबर. वैज्ञानिक दृष्ट्या ह्याला फार महत्वच आहे. परत शास्त्रीय दृष्ट्या जर बघितलं तर राजा महाराजांनी ही काठी वापरली. ऋषी मुनींच्या आश्रमातून सुद्धा ही काठीचा फार उपयोग असायचा. ऋषी मुनी मी ऐकलंय, ऋषी मुनी त्यांचं छोटंसं एक मित्रांनो झोपडं असायचं. त्या झोपड्याच्या आजूबाजूला म्हणजे कुंपण घातलेलं असायचं. ह्याचं कुंपण असायचं ह्या पांढऱ्या काठीचं. म्हणजे किती महत्व आहे बघा ह्या पांढऱ्या काठीला. पांढऱ्या काठीमुळे आपल्या घरात कोणत्याही आजारपणापासून फार बचाव होतो. हा पांढऱ्या काठीच्या पानांचा वास हा तिखट आहे. तिखट राखट आहे. त्याच्यामुळे
आपल्याला श्वसन क्रियेमध्ये हां. फारसा बदल आपण होऊ शकतो. शकतो. कारण बऱ्याचशा लोकांना हृदयविकार आहे. हां. त्या हृदयविकारावर सुद्धा हा गुणकारी औषध म्हणून ह्याचा वापर करावा, अवश्य करावा. ओके. त्या पानांचा चुरगळून जर वास घेतला हां. तरी फार हृदयाला पण सुद्धा एक पोषक असं वातावरण निर्माण करतं. होतं. अशा बऱ्याचशा प्रकारे ह्या याचा काठीचा फार उपयोग आहे. होतो. हा त्याच्यानंतर मित्रांनो, ही जर काठी प्रत्येकाच्या घराघरात पोचली पाहिजे होती, पण काय सगळ्यांच्या हातात होऊ शकत नाही. कारण का, जर ज्यांचा कोण गावामध्ये असेल तर नक्की त्याच्या घरामध्ये ही काठी मिळू शकते. आता मला तरी कसं माहिती, आता ह्यांच्यासारखीच व्यक्ती आम्ही खळ्यात बसलो होतो तेव्हा अशी सहज चर्चा म्हणून झाली की पांढरी. तेव्हा माझ्या लक्षात आलं, मला पण माझ्या बहिणी वगैरे बोलत होत्या की पांढरी काठीवरती व्हिडिओ बनव. तर ह्याच्याशी चर्चा आम्ही खळ्यामध्ये, गावाला म्हणजे खळ्यामध्येच बसतो, अशी चर्चा झाली की पांढरी काठी हे काय, मला काय माहिती नव्हतं. कारण मी आता 4-5 वर्ष होऊन गेली, मी इकडे येऊन जाऊन असतो मुंबईला. तर मी ह्याला विचारलं पांडूला की पांडू, थोडं आपल्याला ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवायचा पांढऱ्या काठीवरती, आणि ही पांढरी काठीचा उपयोग काय आहे ते लोकांना आपण सांगूया. कारण कसं, नवीन पिढीला ह्यातल्या काय गोष्टी माहिती नाहीत, म्हणून नवीन पिढींना पण कळू देत ही पांढरी काठी याचं वैशिष्ट्य काय आहे. तर याचे खूप काही याचं सांगतो तुम्हाला. सुरुवातीला जर तुम्ही घरात ठेवलात तर साप, वेंचू वगैरे ह्याचा काही तुमच्या याच्यावरती परिणाम होणार नाही, जर ह्या गोष्टी असतील तर. परत तुमचं आरोग्य व्यवस्थित राहणार. म्हणून ही काठी, आणि बहुतेक लोकांच्या हातात जर ही काठी असेल तर त्याला कसलाही भूत बाधिकार होऊ शकत नाही. ह्या काठीचं हे गुणधर्म आहेत मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकाच्या घरामध्ये ही जर पांढरी काठी असेल तर. त्यानंतर जर ही पांढरी तुमच्या घरात काठी असेल तर काय होतं, मुलांचं शिक्षण, तुमच्या नोकरी, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. म्हणून प्रत्येकाने जर तुमच्याकडे कोण मित्र असतील काय असेल तर नक्की ही काठीचा उपयोग करा आणि घरी आणून ठेवा. छोटी का असू देत तरी आणून ठेवा. जरी तुमच्या पॉकेटमध्ये एवढा जरी तुकडा घेऊन ठेवलात, हे बघा, एवढा जरी तुकडा घेतलात आणि तुमच्या पॉकेटमध्ये जरी ठेवलात तरी त्याचा तो खूप तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. तर मित्रांनो, आता तुम्हाला मित्रांनो खास दाखवतो. आता ही पांढरी काठी पाण्यात बुडते की नाही हे तुम्हाला लगेच कळेल. आणि तो पांडू आलाय, तो डायरेक्ट पाण्यात टाकून बघतोय की बुडते की तरंगते वरती. ते बघा, टाक, गेले ना खालती. ते बघा, काढ आता बाहेर. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूया किती मिनिटाचा झाला तो.